फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल बॉलीबाय. तर मी तुम्हाला आज सांगणार आहे ओपनिंग ट्रेंड आलेला आहे बिग बॉस मराठी सीझन 5 चा सेकंड नॉमिनेशन टास्क झाला. त्याच्यामध्ये 6 जण नॉमिनेट झालेले आहेत. तर त्यांचा ओपनिंग ट्रेंड आलेला आहे. कोणाला जास्त आणि कोणाला कमी वोट्स मिळाले आहेत आणि कोणाची शक्यता जास्त आहे घराच्या बाहेर जाण्याची हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर सुरुवात करूया जसं की आपण करतो. सर्वात कमी वोट्स मिळालेले आहेत ओपनिंग ट्रेंड मध्ये ते आहेत घनश्याम दरवडे. घनश्याम दरवडे यांना फार कमी वोट्स मिळालेले आहेत. 6 नंबरवरती आहेत. मे बी निक्कीच्या मागे असतात ते निकिताई करतात म्हणून यांना जरा नेगेटिव्ह इम्प्रेशन लोकांपर्यंत गेलं असं मला वाटतं. त्याच्यानंतर 5 नंबरवरती आहेत निखिल दामले. ऍक्च्युली सगळ्यांना असं वाटत होतं की निखिल दामले यांना फार कमी वोट्स मिळतील, 6 नंबरवरती ते असतील, लेकिन उलटफेर झालेला आहे सर्व. निखिल दामले 5 नंबरवरती आहेत. आणि त्याच्यानंतर आहे पंढरीनाथ कांबळे. पॅडींचा काही इतका कॉन्टेंट वाटत नाहीये, जास्त पार्टिसिपेट असं वाटत नाहीये टास्कमध्ये किंवा कशातही जास्त बोलत नाहीयेत. जेव्हा रितेश सरांनी सांगितलं तुम्ही फक्त दर्शक दिसताय, प्रेक्षक म्हणून बघताय, तर असं वाटतं तुमचं काही कॉन्ट्रीब्युशन नाहीये. त्याच्यानंतर थोडंफार बोलायला ट्राय केलं, नंतर परत काही दिसत नाहीये जास्त पॅडी. तरी पण 4 नंबरवरती आहेत आणि मला नाही वाटत तितक्या लवकर ते बाहेर जातील, नंतर खुलतील असं वाटतंय. त्यानंतर 3 नंबरवरती आहे योगिता चव्हाण. योगिता चव्हाण जसं तुम्हाला माहिती आहे कलर्सवरती ऑलरेडी त्यांच्या सिरियल्स आहेत, कलर्सचा फेस आहे, त्यामुळे त्यांना वोट्स भरपूर येत आहेत. योगिता चव्हाण 3 नंबरवरती आहेत. आणि हे जे आहे काटेकी टक्कर होती नंबर 2 आणि नंबर 1 मध्ये. जसं पाहायला गेलं निक्की तंबोली आहे 2 नंबरवरती, तर 1 नंबरवरती आहे सूरज चव्हाण. हे ऍक्च्युली शॉकिंग आहे, कारण की निक्की तंबोलीचे सोशल मीडियावरती 5 ते 5.5 मिलियन फॉलोअर्स आहेत आणि घनश्यामचे काहीतरी 9 लाख आहेत. मिलियन मध्ये पण नाही अजून गेले, 1 मिलियन होतील लवकरच. खरं इतके 5 मिलियन ही जी ऑडियन्स आहे निक्की तंबोलीची, ही हिंदी ऑडियन्स आहे, ती सपोर्ट करते. पण मराठी ऑडियन्सने टक्कर दिलेली आहे निक्कीच्या ऑडियन्सला. आणि सूरज चव्हाणची जी ऑडियन्स आहे, जे फॅन्स आहेत, ते भरभरून वोट करतात. आणि 1 नंबरवरती सूरज चव्हाण आहे, 2nd नंबरवरती निक्की तंबोली आहे. फार टफ कॉम्पिटिशन होतं आणि वरती गेलेला आहे सूरज चव्हाण. तर हा आहे ओपनिंग ट्रेंड आणि हे पाहून असं वाटतंय की घनश्याम दरवडेचे चान्सेस जास्त आहेत घराच्या बाहेर जाण्याची, कारण की त्यांना फार कमी वोट्स मिळाले आहेत. मे बी निकीच्या सोबत असतात, निकीच्या ग्रुपमध्ये असतात, निकिताई करत असतात, त्यांचा जास्त काही गेम नाहीये, थोडे रडत वगैरे असतात. हेच चाललेलं आहे घनश्याम यांचं. तर तुम्हाला काय वाटतं कोणता कंटेस्टंट जाईल ह्या वीकमध्ये घराच्या बाहेर, हे मला नक्की कळवा कमेंट करून. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पाहत रहा बॉलीबाय. थँक्यू, धन्यवाद.